नमस्कार मंडळी. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत जुलै 2026 या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची. परंतु नेहमीप्रमाणेच ही सूचना ती म्हणजे नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका. कारण यशस्वी होण्याकरता, यशप्राप्तीसाठी आपले कष्ट, आपल्या कामाची योग्य दिशा, आपली मेहनत, आपल्या कामाचा अभ्यास, हुशारी, अनुभव या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. याशिवाय कामातलं यश मिळत नसतं. यशाचा कोणताही प्रकारे शॉर्टकट नसतो. हे आपण सर्वांनी अवश्य लक्षात ठेवावं. मग ह्या सर्व गोष्टी जर आहेत तर मुहूर्त का बरं पाहायचा? तर मंडळी, मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूल ग्रहस्थिती आणि परिस्थिती. त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात. आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ते येईलच कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, हा विचार गैर आहे आणि ते पाहणं योग्य आहे. परंतु हा सर्व सारासार विचार तितकाच महत्त्वाचा आहे. तो लक्षात ठेवून मुहूर्त पाहावा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्या या चॅनलमध्ये नेहमीच प्रकाशित केली जाते. ती पाहण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल चिन्ह यासाठी दाबा की आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि एकही व्हिडिओ चुकत नाही. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. म्हणजे हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो. चला तर मग आजच्या या भागात आपण माहिती करून घेऊया जुलै 2026 या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्यांचे मुहूर्त. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते मुहूर्त? तर गृहप्रवेश, बारसं, साखरपुडा, बाळाचं जावळ काढणं, डोहाळे जेवण, तसेच या महिन्यामध्ये पायाभरणी, भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा आपण माहिती करून घेत आहोत. सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे साखरपुडा या महिन्यात जर करायचा असेल तर जुलै महिन्यात साखरपुड्याचे मुहूर्त काय असणार आहेत? तर या जुलै महिन्यामध्ये मुहूर्त असणार आहेत 1, 3, 4, 7, 8, 11, 19, 20, 24, 26, 29, 30 आणि 31 या तारखांना. तर ज्यांना डोहाळे जेवणाचे मुहूर्त हवे आहेत तर त्यासाठी डोहाळे जेवणाचे मुहूर्त आहेत 2, 15, 19, 20, 24, 26, 29, 30. तर बाळाचं बारसं करण्यासाठी जुलै महिन्यातले मुहूर्त असणार आहेत 1, 4, 5, 7, 11, 15, 20 आणि 31 या तारखेला. जावळ काढायचं असेल तर मुहूर्त आहे 5, 8, 9, 15, 20, 30, 31. तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे फक्त गणेश पूजन करून तर त्यासाठी मुहूर्त आहे 1, 5, 8, 11, 15, 19, 24, 26, 29, 30, 31 या तारखांना. या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून, कलश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्याचा अनेकांनी लाभ घेतलेला आहे. आपणही लाभ घेऊ शकता. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून सुद्धा आपण स्वतः गृहप्रवेश करू शकता. त्यानुसार आपण गणेश पूजन, कलश पूजन करू शकता, ज्याचा लाभ अनेक मंडळींनी घेतलेला आहे. ज्यांना या जुलै महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांत करायची आहे तर ह्या वास्तुशांतीसाठीचे मुहूर्त 4 आहेत 1, 8, 9 आणि 11 या तारखांना. मंडळी, वास्तुशांती हा जो विधी आहे हा मात्र योग्य आणि जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावा. गणेश पूजनाप्रमाणे स्वतः करू नये. तसेच पायाभरणी आणि भूमिपूजन यासाठी या जुलै महिन्यामध्ये एकच दिवसाचा मुहूर्त आहे आणि तो दिवस असणार आहे 6 जुलै, वार आहे सोमवार. मंडळी, ही होती या जुलै 2026 महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती. तसेच मंडळी, वाहन खरेदी किंवा इतर काही मौल्यवान वस्तूंची खरेदी आपल्याला या महिन्यात करायची असल्यास आपलं दर महिन्याला आपल्या चॅनलमध्ये
जे मासिक राशी भविष्य आपण प्रकाशित करत असतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ दिवस सांगितले जातात आणि त्यानुसार आपण खरेदी करू शकता. शिवाय या मासिक राशी भविष्यामध्ये त्या महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य सुद्धा अगदी विस्तृतपणे सांगितलं जातं आणि त्या महिन्यामध्ये शुभ परिणाम मिळवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सुद्धा. त्यामुळे अवश्य दर महिन्याला आपल्या 12 राशींचे स्वतंत्र वैयक्तिक प्रकाशित होणारे हे 12 व्हिडिओ अवश्य पाहत जा मासिक राशी भविष्य या सदराखाली. तसेच मंडळी, हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसे राहणार आहे, म्हणजे नवीन वर्ष 2026 याचेही प्रत्येक 12 राशीचे 12 व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत. ते सुद्धा आवर्जून आपल्या या चॅनलमध्ये पहा. तर आपल्या राशीचे गुणधर्म, करिअर, उच्च शिक्षण यासाठी प्रत्येक राशीचा गुणधर्म काय असतो अगदी नक्षत्रांसहित 12 व्हिडिओ आपले प्रकाशित केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली देतो आहोत. अवश्य जाऊन ते सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून माझं नक्की कर्तृत्व काय आहे, स्वभाव काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. तसेच मंडळी, मुहूर्ताबद्दल अजून काही विशेष माहिती पाहिजे असेल तर आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींकडून ते मार्गदर्शन अवश्य घ्या. यामध्ये विवाहाचे मुहूर्त लिहिलेले नाही आहेत, कारण लग्नाचे मुहूर्त वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात मुलामुलींच्या. त्यासाठी ढोबळ मुहूर्ताचा उपयोग करू नये. ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त आमच्याकडून अभ्यास करून काढायचे असतील त्यांनी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपली अपॉइंटमेंट घेऊ शकता. अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. तसेच मंडळी, विवाह जुळून येण्यासाठी, विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातली कोणती माहिती महत्त्वाची असते या विषयाचे सुंदर व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा माहिती करून घेण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. अवश्य ते व्हिडिओ पाहू शकता. मंडळी, आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, लाईक सुद्धा करा. मंडळी, अधिक महिना आणि पुढे येणारा चातुर्मास यासाठी आपली आध्यात्मिक साधना उपासना वाढवण्यासाठी आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही असाल आपण मागवू शकता किंवा आपल्या नातेवाईकांना भेट देऊ शकता. 330 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता किंवा आपल्या नातेवाईक मित्र परिवारामध्ये सुद्धा याचं वाटप करू शकता. अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केले. हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख, नवग्रह यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील. त्याचप्रमाणे हे धूपदीप पात्र सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा जुलै महिना आपल्याला सुखसमृद्धीचा, आनंदाचा जाऊ भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.